पूर्व मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या प्रचार कार्यालयाचे जेल रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य उद्घाटन संपन्न झाले। यावेळी महायुतीचे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट, RPI आठवले गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी व इतर घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जेल रोड येथील विविध संघटनांच्या तसेच पक्षांच्या मान्यवरांनी राहुल ढिकले यांचे शाल व श्रीफळ व पुष्पहार घालून स्वागत केले। राहुल ढिकले यांचे पूर्व मतदारसंघात अनेक विकास कामांचा आढावा मान्यवरांनी मतदारांसमोर मांडला। व्यासपीठावर अध्यक्षस्थानी बाळासाहेब सानप होते, तर विजय साने, मंडळाध्यक्ष शांताराम घंटे, प्रकाश लोंढे, संजय भालेराव, रामबाबा पठारे, भारत निकम, समीर शेख, संतोष कांबळे, शशीबाई उनवणे, माजी नगरसेवक दिनकर आढाव, अनिता सातभाई, सूर्यकांत लवटे, उद्धव निमसे, विशाल संगनमेरे, शरद मोरेसर, रमेश धोंगडे, राजेश आढाव, संभाजी मोरुजकर, पंडित आवारे, शिवाजी भोर आदी मान्यवर उपस्थित होते। राहुल भाऊने केलेलं काम हे आपल्या समोर आहे। त्याच्या मागचे 5 वर्ष मी केलेलं काम सुद्धा आपल्या समोर आहे। मी जास्त बोलणार नाही। मागच्या वेळेस मी आणि राहुल भाऊ दोघंच लढलो होतो। आमचा 10-12 हजारचा फरक होता। आता मी आणि राहुल भाऊ दोघं एकत्र आहे। मी सांगू शकत नाही या उत्तर महाराष्ट्रात आणि आपल्या पूर्णपणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरच्या मताने राहुल भाऊ ढिकले नक्की विजय होतील याची मला पूर्णपणे खात्री आहे। या मतदारसंघामध्ये मी 9ला लढलो, मी 14ला लढलो, 19ला लढलो, परंतु आता यावेळेस राहुल भाऊनी चांगलं काम केलेलं आहे। त्याला संधी दिली पाहिजे म्हणून आम्ही दोघं एकत्र बसलो। अनेकांची इच्छा होती, विरोधी पक्षाची इच्छा होती का या दोघात एकाला तिकीट मिळालं की आपल्या तू तरी करी, म्हणजे 8-10 दिवस त्यांचे वेगवेगळे नेते राहुल भाऊचं डिक्लेअर झाल्यानंतर माझ्या संपर्कात होते। त्यांना मी सांगितलं मला काही लढायचं नाही, माझी तब्येत बरी नाही, माझ्या कुटुंबाने मला लढायला नाही सांगितलं। परंतु खरी गोष्ट अशी होती का आम्ही दोघं एक दिवस एका गाडीमध्ये मुंबईला गेलो। हे कोणाला माहीत नाही। आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, गिरीश महाजन हे फक्त नाशिकमध्ये विजय सानेंना माहीत होतं। आम्ही गेलो मुंबईला, म्हणलं आम्ही दोघं एकत्र आलेलो आहे, तुम्ही ज्यांना द्याल त्यांना आम्ही निवडून आणू। नंतर मी विचार केला त्याला आपण जर लढलो, आपल्याकडे पैसे नाहीये आणि आपण पैशाला पुरं नाही पडणार, आपली तब्येत पण बरी नाहीये, त्यामुळे राहुल भाऊ तू लढ भाऊ, तुला मी पूर्णपणे मदत करतो। ह्या मतदारसंघामध्ये 15 वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून, नाशिक शहरामध्ये 30 वर्ष नगरसेवक, उपमहापौर, आमदार म्हणून मी काम केलेलं आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पक्षाच्या नेत्याला मी चांगल्या प्रकारे ओळखतो, माझे चांगल्या प्रकारचे संबंध आहेत। मला जर खाजगीत विचारलं हा कोणाबरोबर राहील आणि कोणाबरोबर फिरल, मी 100% कागदावर लिहून सांगतो का हा असा आहे। त्यामुळं या 10-15 दिवसामध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही फिरत असताना अनेक नवीन कार्यकर्ते आपल्या महाआघाडीचे असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे असतील ते आपल्याला जोडले गेलेले आहेत। मला माहित आहे हा भाग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काम करत असताना ग्रामीण भागापासून तर शहरापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये काम करायचा मी प्रयत्न केला। मखमलाबाद, मसरूळ, आडगाव, नांदूर मानूर या भागात शेतकऱ्यांचे मळे, तिथले रस्ते करायचा प्रयत्न केला, तिथल्या मोऱ्या करायचा प्रयत्न केला। स्टुडंटसाठी आपण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जे आहे ते उपलब्ध करून दिलं। 2 वर्षात जेव्हा मेडिकल कॉलेज होईल तेव्हा नाशकातल्या एकाही रुग्णाला मुंबईला इलाजासाठी जायची गरज पडणार नाही। परवा मोदीजी आले, उद्धव व्हायचं काम या IT सेक्टरमुळे होईल। आपल्या सगळ्यांना माहिती, आपण श्रीरामाची मूर्ती सर्वात मोठी महाराष्ट्रातली उभारली,
परंतु फक्त मूर्ती उभारून तिथं थांबलं नाही. मी जेव्हा तिथं गेलो आणि लोकांशी चर्चा केली तेव्हा आमच्या रिक्षावाल्यांचे जे बिझनेस आहे ते त्रिपट वाढले. आमचे जे तिथले स्टॉलवाले होते त्यांचा रोजगार वाढला. अनेक युवकांनी नवीन तिथं रोजगार टाकला. म्हणजे एका गोष्टीमुळे किती लोकांच्या हाताला काम मिळतं याचं ते उदाहरण आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात. आज जेव्हा आपण बघतो तेव्हा लोक सांगतात की इकडे हे झालं तिकडे ते झालं, परंतु आपल्या सगळ्यांना एकच काम करायचं की आपल्या सगळ्यांना 20 तारखेला आपलं स्वतःचं मतदान कसं करून घेता येईल या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे. आपल्या शेजारच्याचं, आपल्या ओळखीच्यांचं आणि आपल्या वैचारिक विचारधारेच्या लोकांचं लवकरात लवकर मतदान करून टक्केवारी वाढवून घेऊन लोकशाही बळकट करायचं काम हे तुम्हाला आम्हाला करायचं आहे. मग आमच्या भारतभाईंनी सांगितलं की मी रामाचा पण आहे आणि मी भीमाचा पण आहे. भारतभाई, मी राहतो काळाराम मंदिरासमोर, त्याच्यामुळे ते संस्कार, ते भजन, ते कीर्तन ऐकत मी मोठा झालोय. परंतु मी जो कायदा अभ्यासलाय तो लिहिला बाबासाहेबांनी आहे. जी घटना अभ्यासली आहे ती लिहिली बाबासाहेबांनी आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यात महत्वाचं एक असा हक्क दिलाय ज्याच्याद्वारे आपण जग चेंज करू शकतो. तो हक्क म्हणजे मतदान. आणि ते मतदान जे आपल्याला दिलंय त्याच्यात आपण पुढचा आपला उमेदवार असेल, पुढचा आपला प्रतिनिधी असेल, पुढचं आपलं राज्य कोणी करायचं हे ठरवतो. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी जो हक्क दिलाय त्या हक्काचा कोणीही ते अपमान करणार नाही. तो हक्क तो डोळसपणे बजावेल. कोणीतरी 20 दिवसात येईल आणि आमचा हक्क विकत घेईल अशी भारतीय जनता नाही, एवढी दूध खोळी नाही, एवढी वेळी नाही. आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी जो हक्क दिलाय त्या हक्काचे परिणाम येत्या 23 तारखेला समोरच्याला आपण दाखवून देऊ एवढंच सांगतो. आणि माझ्यानंतर आता फक्त 20-25 मिनिट इकडे तिकडं तुमचा कमळाच्या व्यतिरिक्त भाऊ हात लागला तर तुम्हाला राजकीय करंट लागल्याशिवाय राहणार नाही. जर का तुम्हाला राजकीय थांबवायचं असेल तर कमळाच्या व्यतिरिक्त होय मी राहुल ढिकले, माझ्यापर्यंत पत्र येईल का नाही, माझ्यापर्यंत प्रचार यंत्रणा येईल का नाही मला माहित नाही. ही वेळ आपण साधायची आहे आणि कमळाच्या व्यतिरिक्त तुमचं बटन पुढे दाबणार नाही. मी माझ्या इतरांची गॅरंटी देणार नाही, पण माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्याची गॅरंटी देणार आहे का तो माझा कार्यकर्ता जिद्दीने उठणार आहे, स्मरण करणार आहे, संविधानाला मारणारा माझा कार्यकर्ता आहे. उठेल आणि सकाळी आपलं तोलाचं परिवारासह मतदान करील. मग बघतो आम्ही आमचा कसा राहुल भाऊला गेल्या वर्षापेक्षा कसा लीड जास्त मिळत नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. जय महाराष्ट्र, जय भीम.